हॅलो मित्रांनो, एक थर्ड पॉईंटला आलेला आहे आम्ही. हे फॉन्टिनस आहे एरिया, म्हणजे थोडक्यात म्हणजे त्यांना पोर्तुगीज कॉलनी म्हणतात. हा स्ट्रीट फोटोशूटसाठी, शूटिंगसाठी, फिल्म शूटिंगसाठी हे सगळं अवेलेबल आहेत. हे पोर्तुगीज कॉलनी का म्हणतात? हे सगळे हाऊसिंग आहे की नाही, ते कॉलनीसारखे सब सेम कॉलनी. आणि जर काय तिघाला एकटा सापडलो किंवा तू काय कसं सांभाळा आपण. मित्रांनो बघू शकता टुरिस्ट सगळेजण फोटो काढण्यासाठी हा एक पॉईंट आहे. मित्रांनो बघू शकता पाठीमागे समोर. मित्रांनो आम्ही दोघंजण, मी आणि गणेश तिकीट काढण्यासाठी गेलो आणि बाकीचे मित्र सगळे इथं थांबले होते. आणि मित्रांनो किल्ल्यावर आलेलो आणि किल्ला सगळं फिरून वगैरे झाल्याच्या नंतर हे बघू शकता माझे सगळे मित्र बसलेले आहेत. आणि अर्जुन, तुला किल्ल्यावर आल्याच्या नंतर कसं वाटलं? किल्ल्यावर चांगलं वाटलं, कारण हे प्लेस थोडं फोटोसाठी एकदम बरं आहे. समुद्र बिमाचा व्ह्यू येतो चांगला आणि व्हिडिओ शूट. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कृषी MT तुमचं खूप खूप स्वागत. मित्रांनो मित्रांनो गोवा ट्रिपचा आजचा तिसरा दिवस आहे. बघितलं रात्री खूप उशीर झाला होता. मित्रांनी नाश्ता वगैरे आणलेला आहे. आता आम्ही नाश्ता वगैरे करून जाणार आहोत बाहेर. तर बघू शकता मित्रांनो, पोह्याचा नाश्ता आणलेला आहे. नाश्ता वगैरे तर दिवसभर आम्ही बीचवर जाऊन आंघोळी वगैरे केलेले आणि नंतर संध्याकाळचा टाईम झाला. आम्ही डिनर करण्यासाठी आलेलो हॉटेलमध्ये. बघू शकता सर्व मित्र आम्ही आता जेवण करतो आहे. आणि आजचा प्लॅन आहे आमचा पबला जाण्यासाठी. तर आम्ही इथं जेवण वगैरे करून आम्ही चाललो आहे पबकडे. तर मित्रांनो बघू शकता ही जी लाईन बघताय आपण, टिटूस लाईन आहे. पूर्ण लाईन टुरिझमसाठी आणि पबसाठी सगळं फेमस आहे अतिशय. आणि आम्ही चालू आहे पबकडे. आजचा प्लॅन आमचा पबमध्ये जाण्याचा. बघू शकता हे माझे मित्र आणि आम्ही इथं चालू आहे पबकडे. आणि आता आम्ही पबून आम्ही नंतर जाणार आहेत. आता आम्ही चाललो डायरेक्ट बीचकडे. बघू शकते हे पबची पूर्ण लाईन पबची. आणि आता आम्ही डायरेक्ट थेट याच्याकडे चाललो बीचकडे. बघू शकता मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो बीचकडे. बघू शकता नाईटला अशा पद्धतीचा नजारा आहे मित्रांनो बीचवरचा. बघू शकते फोटो वगैरे काढण्यासाठी आणि लोक ड्रिंक वगैरे करण्यासाठी इथं बीचवर येतात. बीचवर पण पब आहे मित्रांनो, गाणे वगैरे चालू असतात. अशा पद्धतीनं नजारा आहे मित्रांनो बीचवरचा. आम्ही बीचवर एन्जॉय वगैरे करून. तर मित्रांनो रात्री पबला जाण्याचा प्लॅन आमचा कॅन्सल झालेला. आजचा मॉर्निंगचा दिवस आहे, चौथा दिवस. आणि आम्ही बघू शकता रेंटनी गाडी करतो आहे मित्रांनो. आणि बघू शकता ही गाडी, आणि आम्ही या गाडीची शूटिंग काढतो आहे. कारण की ओनरकडून गाडी घेताना पूर्ण गाडीची पूर्ण शूटिंग काढून, म्हणजे नेक्स्ट नंतर आपल्याला गाडी हँडओव्हर करताना काही प्रॉब्लेम वगैरे येऊ नये म्हणून आम्ही पूर्ण गाडीची शूटिंग काढतो चारी साईडनं. बघू शकता ही इर्टिगा गाडी आहे. पर डे आम्हाला 2000 रुपये रेंट आहे. आणि फ्यूल आपला आणि ड्रायव्हर आपला आहे मित्रांनो. बघू शकता आम्ही सगळं शूटिंग वगैरे काढून आणि आम्ही जाणार आहोत फिरायला. आणि बघूया आपण कुठं कुठं जाणार आहोत आजच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला कळेल तर हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. मित्रांनो बघू शकता आम्ही अशा पद्धतीने थोडं घासलेलं आहे. तर अगोदरच शूटिंग काढतो आहे आम्ही. आणि अशी पद्धतीची आमची गाडी आहे. मित्र पण पलीकडल्या साईडनं शूटिंग वगैरे काढतो. बघू शकते थोडं डेंट लागलेलं आहे, इथे थोडा क्रॅश लागलेला आहे. ही गाडीची नंबर प्लेट मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीची आहे. ही टुरिझमसाठी गाडी आहे. आणि माझा मित्र या साईडनं शूटिंग काढतो आहे. आणि आम्ही सगळे शूटिंग वगैरे काढून मालकाला ॲडव्हान्स वगैरे दिलेलं आहे. आणि आपल्याला गाडी रेंट करण्यासाठी आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे काहीतरी आपलं डॉक्युमेंट ओरिजिनल त्यांच्याकडे हँडओव्हर करावं लागते आणि ॲडव्हान्स वगैरे द्यावं लागतं. बघू शकते इथं पण थोडं घासलेलं आहे.
त्याच्यानंतर आम्ही पूर्ण गाडीची PDF पद्धतीने एक हिडो बनवलेला आहे आणि त्याचा हिडो बनवून इथं पण थोडं क्रॅश झालेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही आतल्या साईडनं हेडलाईट वगैरे पूर्ण चेक केलेले आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये कॅबिनमध्ये पण चेक करतो. मित्र बघू शकता इथं हेडलाईट वगैरे चेक करतो. इथं पण थोडं घासलेलं आहे. तर मित्रांनो फायनली आपण आतून चेक करतो AC वगैरे ऑन आहे का बघू शकता. स्क्रीन वगैरे सगळे चेक करून आतमध्ये त्याच्यानंतर तो भारत के लिए भी एक मैसेज था. दरअसल पिछले महीने चीन के अंदर भारत, रशिया और चीन के नेताओं की मुलाकात से अमेरिका तक एक टैंक ट्रिगर हुआ. दुनिया की सप्लाई चेन में चीन एक बहुत बड़ा हिस्सेदार है. भले ही अमेरिका खुद को दुनिया का कितना, लेकिन सच है कि बोलते 18 वाटते 21 भारी तुझा मस्करा तू देश जाणू अप्सरा नाश्ताला थांबा रे सुपरमॉडेलच्या नाश्ता नाही पंडित बनला बियर तर पिवाच लागणार, म्हणजे पिवाच लागणार. मुंडे मी का नाही जरा लांबून घ्या. हा लांबून घ्या. तर बघू शकता मित्रांनो गोव्याचा अशा पद्धतीचा नजारा आहे. बघू शकता नारळाचे झाडं, सुंदर असं वातावरण आहे. बघू शकता वरची ढग वगैरे अशा पद्धतीचे फुल एन्जॉय करत आम्ही चाललो आहे एका ठिकाणी नेक्स्ट लोकेशनसाठी. बघू शकता मित्र सगळे गाडीमध्ये बसलेले एन्जॉय वगैरे चालू आहे. मित्रांनो ही आपली गाडी रेंटने केलेली आपण 2 दिवसासाठी. मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीची रोड एकदम क्लीन आणि एकदम स्वच्छ आणि एकदम खड्डे वगैरे नाही मित्रांनो बघू शकता. आणि आपण तर मित्रांनो गोव्यामधला 14 दिवस आहे ट्रिपचा आणि सगळेजण थांबलेलो आहे आम्ही नाश्ता करण्यासाठी. बघू शकता माझे मित्र सगळे थोडं नाश्ता ऑर्डर केलेलं आहे. अर्जुन शेखावत and Assistant Commissioner of Police Arjun Sarkar. नाही रखेल एवढी वाईट तर मित्रांनो नाश्ता वगैरे झालेला आहे. बघू शकता ही टिका गाडी 2 दिवसासाठी रेंटवर बुक केलेली आहे आणि आता नाश्ता करून आम्ही जाणार आहोत फिरायला. हे बघू शकता मित्र इकडे थांबलेले. आम्ही चालू गाडीमध्ये बसायला. कसं घ्यायचं ते अच्छा रे. हा वापिस आवाज कमी करा. आपण बस घेऊन गेल पावे से तेरी आँखों का यो काजल
₹100 पर व्हीकल, ₹100 पार्किंग आहे. कैसा आहे का माझं 100 कॅश किती आहे घेतली? अरे देखो ना एक बार हो गया तो ठीक है ना, हो गया तो बार बार हो गया. नाही आई घातली राहिली बॅगेत कॅश आहे कोणाजवळ? कॅश नाही ठेवत कोणी इथं. कॅश किट्टा आता यूपीआयच्या जमान्यात कॅश पाहिजे ना तुम्हाला. हो मेरे इसको रेंज देते. लाईनीमध्ये लावतो पुढं. मित्रांनो इथं उतरलेलो खाली आम्ही आणि ही आमची कार रेंटने घेतलेली बघू शकता. हे मित्र थांबलेले सगळे साईडला आणि इथं पार्किंग वगैरे साठी जागा आहे. पर व्हीकल ₹100 पार्किंग आहे आणि इथं आम्ही गाडी पार्क करत आहोत. मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीची पार्किंग आहे. मित्रांनो आम्ही आलेलो गोव्यामध्ये फिरण्यासाठी. सागर आपण कुठं आलेलो सध्या आपण? अगोडा फोर्ट. हे इथं काय काय बघण्यासारखं? काय घेतलं आयला कसला हरामी बघ. माझं नाव घेतलं नाही, नावावर शिवाय दिलेला माहिती. बरोबर. हे आमची अशी मंडळी आहे ट्रिपमधली. हे मंडळीचे कार्यकर्ते सोबत चाललेले आहेत. तर मित्रांनो बघू शकता हे आगोडा फोर्ट त्याचं प्रवेश गेट आहे. मित्रांनो बघू शकता इथे इथून एंट्री करून आपण आतमध्ये जाणार आहोत. मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीचं हे गेट आहे. आपण इथून एंट्री करून आतमध्ये जाणार आहोत. म्हणजे समजा बाय चान्स नंतर जरी बोललो आपण, हा नंतर पण बोलू शकतो. फक्त शूट केल्यानंतर व्हॉइस ओव्हर करू शकतो आपण. मग काय तर मित्रांनो बघू शकता इथं तिकीट काउंटर आहे आणि इथं सगळेजण लाईनीत थांबलेले बघू शकता. पर पर्सन ₹25 एंट्री फी आहे. तर बघू शकता इथं बोर्ड लागलेले आणि तिकीट कितीला आहे काय आणि टायमिंग वगैरे किती सगळे इथं दिलेले. मित्रांनो बघू शकता तुम्ही पूर्ण पॉज करून बघू शकताय. तर मित्रांनो बघू शकता इथं स्कॅनर आहे. ज्यांना लाईनीत नाही लागायचं ते ऑनलाईन स्कॅन करून तिकीट बुक करू शकतात. आणि इकडे बघू शकता माझा मित्र थांबलेला आहे लाईनमध्ये तिकीट काढण्यासाठी. मित्रांनो आम्ही दोघंजण मी आणि गणेश तिकीट काढण्यासाठी गेलो आणि बाकीचे मित्र सगळे इथं थांबले होते आणि आम्ही तिकीट काढून आलेलो. बघू शकता अशा पद्धतीचं तिकीट आहे. बघू शकता आपण एंट्री करून इथं आलोच्या नंतर इथं एक पाण्याचा पॉईंट आहे. मित्रांनो बघू शकता नळ अशा पद्धतीची हालत आहे आणि इथं आपण नळ चालू करून पाणी वगैरे पिऊ शकतो. मित्रांनो बघू शकता याला पाणी पण आहे. या नळाला पाणी नाही. पाणी आहे का नाही याला? पाणी तर नाही आहे मित्रांनो, पाणी बंद आहे सध्या. आतमध्ये एंट्री केल्याच्यानंतर सगळीकडे जिकडं नजर जाईल तिकडे नुसतं गार्डन असे बघू शकता मित्रांनो. आणि पब्लिक सध्या तर कमी आहे. तर मित्रांनो अगवाद किल्ला उपरी कोंडलियम या किल्ल्याचं निर्माण मित्रांनो 1612मध्ये केलेले आहे. बघू शकता बांधकाम पूर्ण माहिती तुम्ही पॉज करून वाचू शकता. मराठी आणि इंग्लिशमध्ये पण आहे. तर बघू शकता इकडं अशा पद्धतीचं बोर्ड लावलेलं आहे मॅपचं. किल्ल्याचा पूर्ण मॅप आहे मित्रांनो आणि याची माहिती पण दिलेली बघू शकता अशा पद्धती. मित्रांनो किल्ल्यामध्ये एंट्री केल्याच्यानंतर हे बघू शकता इथं इकडं खाली टॉयलेट वगैरे मित्रांनो आणि इकडं आपण टॉयलेटची व्यवस्था केलेली. आपण इथं जाऊन टॉयलेट वगैरे करू शकतो टॉयलेट करण्यासाठी. तर मित्रांनो बघू शकता इथं तिकीट दाखवून एंट्री करू शकतो आपण. तर आम्ही तिकीट देऊन एंट्री केलेली बघू शकता अशा पद्धतीची पब्लिक हे बघू शकता. मी हे माझे मित्र सगळे आता एंट्री केलेली आहे. चला सागरवरती. पुण्या ब्लॉग मध्ये सगळ्यात जास्त मीच येऊ राहिलो वाटतं. मित्रांनो माझं नाव अर्जुन राठोड आहे. आम्ही 2 दिवसानंतर 2 दिवसा अगोदर गोव्याला फिरण्यासाठी आलो होतो. हे माझे मित्र आहेत. यांचा परिचय मी तुम्हाला नंतर देईल, आता तर नाही देऊ शकत कारण की मित्रांनो बघू शकता किल्ल्याच्या वर
समुद्रकिनारा एकदम सुंदर दिसतोय आणि टुरिस्ट तर खूप जास्त आलेले आहेत आणि समुद्र जिकडे तिकडे समुद्र आहे मोठा. परत किल्ल्याचा वरचा भाग असा आहे मित्रांनो, हा पोर्तुगीजांनी बनवलेला किल्ला आहे. ते त्यांच्या सेफ्टीसाठी बनवलेला होता. मित्रांनो, या किल्ल्याचं नाव आहे आग्वाद किल्ला. हा 1612 मध्ये किल्ला बांधलेला आहे पोर्तुगीजांनी त्यांच्या ट्रान्सपोर्टसाठी, म्हणजे वाहतुकीसाठी. तर मित्रांनो, अशा पद्धतीचं बांधकाम हे बघू शकताय आणि आता नवीन इन्क्लूड केलेले बघू शकताय गार्डन वगैरे आणि बघू शकता किती टुरिस्ट आलेले फिरण्यासाठी. बघू शकता अशा पद्धतीचं वातावरण हे. जवळपास मोठा समुद्र किनारा आहे म्हणजे जल वाहतूक होण्यासाठी. बघू शकता अशा पद्धतीचा समुद्र आहे मित्रांनो. इथून सिटी पण दिसते बघू शकताय आणि अशा पद्धतीचा नजारा आहे. बघू शकता पब्लिक किती फोटो वगैरे काढते कोणी कुठं आणि अशा पद्धतीचा हा किल्ला आहे मित्रांनो. तर किल्ल्याचा डिझाईन अशा पद्धतीचे मित्रांनो बघू शकताय. साईडनं आणि असं बांधकाम केलेले बघू शकता अशा पद्धतीचे हे मित्रांनो भिंत आणि भिंतीच्या साईडनं बघू शकता अशा मोठी एक दरी आहे मित्रांनो. बघू शकता किल्ल्याच्या चारही साईडनं अशी दरी आहे आणि साईडनं असं वॉकिंगसाठी आता नवीन बनवलेले बघू शकता ग्रिल वगैरे लावलेले मित्रांनो. आणि त्या रोडच्या पलीकडं पार्किंग वगैरे बघू शकताय आणि इकडं सगळेजण फोटो वगैरे काढतात आणि हे माझे मित्र इथं थांबलेले फोटो वगैरे काढण्यासाठी. तर बघू शकता मित्रांनो किल्ल्याच्या चारही साईडनं असं वॉकिंग आणि ग्रिल वगैरे लावलेले आणि मध्ये गार्डन वगैरे बघू शकता मित्रांनो. ते व्हाईट हाऊससारखं म्हटलं बनवलेलं आहे आणि अशा पद्धतीचं नजारा आहे मित्रांनो. इकडे भीत वगैरे तर बघू शकता तिकून काही दिसली नव्हती आपल्याला. बघू शकता चारही साईडनं असं बांधकाम केलेले भीतीचं आणि साईडला अशी एक दरी टाईप आहे मित्रांनो. कोणी येऊ नये वगैरे कोणी हल्ला वगैरे करू नये असं असावे. तर बघू शकता मित्रांनो किल्ल्याच्या चारही साईडनं असं दरी टाईप आहे मित्रांनो. कोणी वरती चढू नये वगैरे सेफ्टी पर्पजसाठी किल्ल्याचं बांधकाम आणि डिझाईन अशा पद्धतीचे मित्रांनो बघू शकता हे बांधकाम आणि कसं आहे. आणि बघू शकता इकडं टुरिस्ट पब्लिक फिरण्यासाठी किती गर्दी वगैरे आहे मित्रांनो. बघू शकता टुरिस्ट सगळेजण फोटो काढण्यासाठी हा एक पॉईंट आहे मित्रांनो. बघू शकता पाठीमागे समुद्राचा व्ह्यू येतो आणि इथून सगळेजण फोटो वगैरे काढतात. बघू शकता कोणी वेगवेगळे कोणी वरती चढून फोटो वगैरे काढते. बघू शकता अशा पद्धतीचं आहे मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो हे समुद्र आणि समुद्रापासून असा नजारा दिसतो आणि इकडे सगळेजण फोटो वगैरे काढतात. बघू शकता अशा पद्धतीनं किल्ल्याचा नजारा आहे मित्रांनो. बघू शकताय आणि हे जे दिसते आपल्याला हे समुद्राचं पाणी हे दिसते जवळ पण बरंच अंतर आहे मित्रांनो आणि अशा पद्धतीचं जंगल टाईप आहे थोडंसं. तर बघू शकता मित्रांनो किल्ल्याचे सगळ्या फ्रेम वगैरे बनवून लावलेले बघू शकता. जे जे फेमस प्लेस आहे ते सगळे त्यांचे फ्रेम करून इथं फोटो वगैरे लावलेले बघू शकता. या साईडला पण अशा पद्धतीचे आणि माझे मित्र किल्ल्यावर फिरून दमलेले आहेत आणि इथं बसलेले बघू शकताय. आता आम्हाला सागर परत आपलं दुसरीकडे कुठं जायचं जवळपास फिरण्यासाठी जवळपास चांगला प्लेस कुठं येतं सर्च करून बघू आपण. सर्च करून चला तर आपण जाऊया बाहेर आणि बघू जवळपास कुठं प्लेस असेल ते जाऊ फिरायला. मित्रांनो किल्ल्यावर आलेलो आणि किल्ला सगळं फिरून वगैरे झाल्याच्या नंतर हे बघू शकता माझे सगळे मित्र बसलेले आहेत. आणि अर्जुन तुला किल्ल्यावर आल्याच्या नंतर कसं वाटलं? किल्ल्यावर चांगलं वाटलं कारण हे प्लेस थोडं फोटोसाठी एकदम बनलं आहे. समुद्र बिमाराचा व्ह्यू येतो चांगला आणि व्हिडिओ शूटिंगसाठी चांगला प्लेस. महेश तुला कसं वाटलं किल्ल्यावर आल्याच्या नंतर? एकदम भारी वाटलं, मस्त मन तृप्त होऊन गेलं. पैसा वसूल आहे तिकीटचा. सागरनं पण फोटो वगैरे काढलेले आहेत आणि बघू शकता तिकीटचे पैसे गुजकरण्यात दिलेले आहे 25 रुपये आणि पर पर्सन 25 रुपये मित्रांनो. आणि इकडे बघू शकता एक्झिटचं बोर्ड लागलेले आहे आणि आम्ही आता इथून एक्झिट करणार आहोत. चल एक्झिट गेट आणि आता किल्ला फिरून वगैरे आल्याच्या नंतर आम्ही एक्झिट करतो इथून. बघू शकता माझ्या अगोदरच आलेलं बाहेर ही आमची गाडी मित्रांनो. फिरून वगैरे आल्याच्या नंतर बघू शकताय आतमध्ये बसलेले दोघं जण. हा बसलाय आतमध्ये. माधव तू पण चाललाय मागं? जाऊ काय करा थोड्या वेळासाठी बैस माग नाही का? अर्जुन कसं वाटलं तुला फिरून किल्ल्यावर? कसं वाटलं किल्ल्यावर फिरून? भारी वाटलं ना? हा फोटो वगैरे खूपच चांगले होते. हा टुरिस्ट पब्लिक जास्त आली होती यावेळेस ना. तरी आज संडे आहे ना, संडे असल्यामुळे जास्त. आता सगळं फिरून वगैरे झालेलं आहे आणि आम्ही आता गाडी बसून चाललोय पुढं.
सीट बेल्ट मुंडे सीट बेल्ट वगैरे लावून घ्या. मित्रांनो आजच्या गोव्यामधल्या टूरमधल्या दुसऱ्या प्लेसवर आलेलो मित्रांनो. बघू शकता इथं पार्किंगला गाडी लावलेली आणि पर व्हेकल आपल्याला 100 रुपये पार्किंग आहे मित्रांनो. आणि व्हेकल पार्क करून आपण चाललोय बीचकडे. आणि जर काय तिला एकटा सापडलो किंवा तू काय कसं सांभाळा आपण. अर्जुन कोणत्या प्लेस बीचकडे चालू आपण. सिस्किरियम बीच. हा कसं वाटतं मग बाकी. आता मी बघलो नाही, बघलं कळलं आपल्याला. अंगावर पडे हे टाकू 100 आणि 100. हा म्हणजे मित्रांनो बघू शकता तेव्हा आम्ही अप्पर अगवादा किल्ला बघितला होता. आता लोअर फोर्ट अगवादा बघतोय. तर मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीचे. नाही बीच पण राहू दे ना, काय अडचण नाही ना. बघू शकता अशा पद्धतीचं तर नारळ पाणी वगैरे भेटते. आणि माझ्या आणि माझा मित्र यांनी हे घेतलेले बघू शकताय, कलिंगड घेतलेले. हात भटकी माधव काहीतरी घ्यायला लागले. अरे इकडे घ्या ना हे. मित्रांनो बघू शकता आम्ही घेतलेले खाणे. तर बीचवर आलेलो आम्ही. आता थोडासा फ्रूट वगैरे खाल्लेले आणि आता बीचवर आलेलो आहे. अर्जुन काय काय करायचं बीचवर तुला. आता काय पॅरालाइटिंग वगैरे आहे, परंतु लेक रेट जास्त मागले आहे. 1,500-2,000 रुपये पर पर्सन. त्याच्यामुळे आम्हाला काही ते पुरवलं नाही पॅकेज. त्याच्यामुळे आम्ही फक्त बीचवर एन्जॉय करण्यासाठी आलोय. आणि हे बीच कोणतं आहे अर्जुन, नाव काय बीचचं. सिस्किरियम बीच. हा तर मित्रांनो बघू शकता या बीचवर जास्त गर्दी वगैरे नाही मित्रांनो. आणि बघू शकता पाण्याची लाटा वगैरे आणि अशा पद्धतीचा हा बीच आहे मित्रांनो. बघू शकता वातावरणासाठी इथं काय लाईफ गाईड वगैरे काही नाही. तुम्हाला एन्जॉय करायचं असलं तर फुल एन्जॉय करू शकता या साईड. हा पण तरी आपापली काळजी तुम्ही घ्या मित्रांनो. आतमध्ये जास्त लाटाच्या आतमध्ये जाऊ नका, कारण की लाटा आतमध्ये नेऊ शकतात. त्याच्यामुळे आपापल्या सेफ्टी पर्पजनं व्यवस्थित तुम्हाला. हा आणि इकडे बघू शकता इकडे फॉरेनर पण आलेले मित्रांनो. बघू शकताय त्यांचा फोटोशूट वगैरे चालू आहे. आणि इकडे माझा मित्र थांबलेला आहे काळा खट्टा. तर अर्जुन काय वाटतं तुला बीच बद्दल. हा तर आपल्याला, मला तर असं वाटतं आपल्याला अगोदर यायला पाहिजे. हा तर आपलं तर माझं तुला काय वाटतं बीचवर यायला. बहुत अच्छी है क्या. भाई साहब आप कहाँ से हो भाई साहब. हम ऑस्ट्रेलिया से. हाँ ऑस्ट्रेलिया से क्या या. जर तुम्ही मुलं जर येत असेल, जर तुम्हाला एन्जॉय करायचं असेल बागा बीच आणि यामध्ये जर कम्पेअर केलं तर तुम्हाला बागा बीचवर जास्त क्राऊड भेटेल. प्लस तुम्हाला तिथे लाईफ गार्ड वगैरे काही तुम्हाला एन्जॉय करूच नाही देणार. इथं जर तसं तुम्हाला चांगल्या प्रकारे एन्जॉय करायचं असेल तर एकदम बोल. बीचचं नाव काय. आमचं म्हणणं टाइम कमी आहे. टाइम कमी म्हणता आम्हाला जास्त फिरायचं बीचमध्ये. बरं जाऊ द्या, ज्याला पवायला जायचं आणि कपडे काढा, एन्जॉय करा. बीचवर आपण फिरायसाठी आलेलो आहे. हा हा चल सागर तर रेडी झालेला आहे. सागर पाणी जाण्यासाठी रेडी आहे का. हा चला तुम्ही जाऊ शकता. चला. की प्लॅन लोअर फ्रंट अगवादा मॅप दिलेलं आहे. मॅप दिलेला आहे आणि बघू समुद्रासाठी. आणि उत्कृष्ट जागा आहे यहाँ पे फोटो करण्यासाठी. व्ह्यू चांगला आहे. तुम्ही बघू शकता. व्हिडिओ पॉज करून पूर्ण डिटेल वाचू शकता मित्रांनो. बीचवर घेऊन जाऊन आंघोळ वगैरे केलेले बघू शकता माझे मित्र. सगळ्यांचे कोणाचे कपडे ओढले. तर आता आपण नेक्स्ट प्लेस एक्सप्लोअर करण्यासाठी जाणार आहोत. फिरण्यासाठी कुठे तर अजून डिसाईड वगैरे नाही झालेले. आता पार्किंगकडे चाललो आम्ही. अजून कुठे जायचं अजून काही डिसाईड वगैरे काही केलं आहे का. हो मित्रांनो ब्रिजवरून बघू शकता अशा पद्धतीचा गोवाचा नजारा दिसतो. बघू शकताय समुद्र मित्रांनो आणि सिटी बघू शकताय. हॅलो मित्रांनो, एक थर्ड पॉईंटला आलेला आहे आम्ही. हे फॉन्टिनस आहे एरिया. म्हणजे थोडक्यात म्हणजे पोर्तुगीज कॉलनी म्हणतात. हा स्ट्रीट फोटोशूटसाठी, शूटिंगसाठी, फिल्म शूटिंगसाठी हे सगळं अवेलेबल आहेत. हे पोर्तुगीज कॉलनी का म्हणतात, हे सगळे हाऊसिंग आहे की नाही, ते कॉलनी सारखे सेम कॉलनी. पोर्तुगीज तुम्हाला तर कंट्री माहीत असेल. तर मित्रांनो हे फोटोशूटसाठी अतिशय फेमस प्लेस आहे मित्रांनो. बघू शकताय. आणि इकडे माझे सगळे मित्र. तर मित्रांनो असे मित्र माझे एन्जॉय करायला लागले. बघू शकताय
तिकडे पण ब्लॉगिंग करायला लागला माझा मित्र. समोरच्या जर समोरचं जर बघायचं राहिलं तर एक दिसतो एक दिसत नाहीये दोघातून. तुम्ही बघू शकता. कलर याला जर आपण जसं काय महेश मुंडेनी याला काळी रशियन बोलले, याला जर आपण अंधारात घेऊन गेलो तर मित्रांनो फोटोसाठी फुल फेमस आहे. तुम्ही बघू शकता इथं कसलं हे आहे, कसलं काय आहे. तर मित्रांनो बघू शकता माझे मित्र इथं चर्चपाशी सगळे फोटो वगैरे काढत आहे आणि एकाच प्लेसवर एवढा टाइमपास करत आहे. मित्रांनो सगळ्यांचे फोटो वगैरे काढून झालेले आहेत आणि बघू शकता अशा पद्धतीचं हे चेस आहे मित्रांनो आणि सगळ्यांचे फोटो वगैरे काढून झालेले आहेत आणि आम्ही आता जाणार आहोत दुसरीकडे. आता परत कसं आहे बघू शकता असं जुन्या पद्धतीचं घर आहे आणि मित्रांनो इकडे बघू शकता असं झाडं वगैरे आहेत आणि माझ्या मित्राचे इथं फोटो वगैरे काढायचे आहेत. अर्जुन ये ना फोटो काढतो. भाई तुम्हाला सांगतो कुठे नाही तुम्ही कुठे बी नाही या पोराला कुठे बी ना या आई घाले ना सुधारणारे पोरं आहेत आपले इमानदारी. हे लोकायला सोडून आपलीच मारायला आलेले पोरं आहेत. भारी येतं. बघू शकता मित्र इथं थांबलेले कुल्फी घेण्यासाठी. बघू शकता कोण मित्राच्या कोण हातामध्ये चोकोबार दिलेला आहे म्हणा एकदाचा. सागरने घेतले काय चोकोबार. सगळ्याच्या हातात एक चोकोबार दिलेला आहे. चॉकलेट फिश कोन में मिलेगा? ये वाला नहीं है? वेनिला में नहीं है क्या ऐसा? हाँ वो है वनीला. हाँ वो ये वाला दे दो चलो. सबको वही दे दो. ये कौन था ये? हाँ, ये मेरे को दे दो ये भी. हाँ वनीला. दे दो वही. ये दे दो मेरे को. मेरे को दे दो मेरे को भी. एक खाते एक नहीं, एक खाते एक नहीं. ये दो वाला. हाँ ईस्टर्न वेनिला मध्ये काय? मेरे को दे ना वो. वनिला मध्ये काय आहे ते बोलू चॉकलेट भेटते ते भेटते आलं. काय भेटते त्याच्यात? दे दो मेरे को दे दो. फ्लेवर है क्या कुछ? भैया नंबर है. ही घेतली बाई कुल्फी. सागर कोणती रे? बुम बुम है क्या? फिश भारी वाटते. वो भी नहीं है. तर आता इकडे घेतली कुल्फी. आता जरा बरं वाटते जरा नाही यार. काय बरं वाटते तुला घेऊन? खाऊन बरं वाटतं जरा. दमलो जरा. लाइट लावून. गोवा गोवा. पणजी पणजी. तर मित्रांनो कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं तुम्ही आपण आगोडा फॉर्ट बघण्यासाठी गेलतो. बघितलं आहे कसा होता किल्ला तरी. आणि त्याच्यानंतर आपण लोअर फॉर्ट बघितला आहे. बीच वगैरे बघितला. त्याच्यानंतर घरी आल्याच्यानंतर जेवण वगैरे केलं. रात्री खूप टाईम झाला होता. त्याच्यानंतर आउटर शूट करायचं विसरलो होतं. आणि बघू शकताय रूमवर अशा पद्धतीचे रूम आहे मित्रांनो. रूम टूर बघू शकताय. इकडे एक आरसा आहे. इकडे बाथरूम आहे या साईडला. इकडे फ्रीज आणि हे डबल बेड आहे मित्रांनो. इकडे अशा पद्धतीचं आहे. फॅन वगैरे आहे. आणि इकडं कपाट आहे आणि AC वगैरे TV सगळे. अटॅच बाल्कनी मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीचं. बघू शकता बाथरूम एकदम स्वच्छ आहे. शावर वगैरे मित्रांनो. त्याच्यानंतर आम्हाला पर नाईट 1100 रुपयाला पडले मित्रांनो. बघू शकता अशा पद्धतीचं. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.